श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत, कालपासून मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर केलेली चर्चा. श्रोतेहो, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपल्या रोजच्या जगण्यावर अनेक बंधनं आली, निर्बंधही लागले. वेगानं पसरत जाणारा हा संसर्ग रोखता यावा म्हणून परस्परांशी संपर्क आणि गर्दी टाळता यावी त्या दृष्टीनं सरकारनं उपाययोजना केल्या. यात सर्वसामान्य नागरिकांना नकोशी वाटलेली उपाययोजना म्हणजे मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेतनं प्रवास करण्यावर आलेले निर्बंध. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलाय असं वाटू लागताच मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे सेवा बंद केली गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं ती अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी आणि काही निर्बंधांसह महिलांसाठी सुरू झाली. मात्र गेले 10 महिने सर्वसामान्य नागरिकांना मात्र रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी मिळाली नव्हती. ती प्रतीक्षा काल संपली. अखेर कालपासून सामान्य प्रवाशांना निर्धारित केलेल्या ठराविक वेळेत प्रवास करता येऊ लागला आहे. गर्दी टाळणं या हेतूनं गेले 10 महिने बंद असलेली ही सेवा सुरळीत चालावी त्या दृष्टीनं रेल्वेनं देखील काटेकोर नियोजन केलं आहे. त्याविषयी माहिती देत आहेत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार. 15 जून नंतर जे आहे राज्य सरकारच्या विनंतीवरून सीमित संख्येने जे आहे त्या लोकल ट्रेन सेवा या सुरू केल्या होत्या आणि ज्या प्रकारे हळूहळू प्रवाशांची जी आहे संख्या वाढत गेली त्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी आपण लोकल सेवांच्या ज्या फेऱ्या आहेत त्याही आपण वाढवल्या आहेत आणि 29 जानेवारी पासून जे आहे ते आपण एकूण क्षमतेच्या 95% क्षमतेने एवढ्या आपण उपनगरीय सेवा ज्या आहेत चालवत आहोत. याशिवाय आपण 1 फेब्रुवारी पासून जे आहे सर्वसामान्यांना एका निर्धारित वेळेमध्ये जे आहे प्रवास करण्याची मुभा दिली आहे. यामध्ये सकाळी पहिल्या ट्रेन पासून ते 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून ते शेवटच्या ट्रेन पर्यंत जे आहे सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा दिली आहे. यामध्ये प्रवाशांची संख्या ही वाढणार हे लक्षात घेऊन रेल्वेने आपला एक तयारीचा भाग म्हणून आतापर्यंत जे आहेत सीमित संख्येने आम्ही स्टेशनचे जे एंट्री एक्झिट्स आहेत ते ओपन ठेवले होते, पण कालपासून आपण पूर्ण क्षमतेने एंट्री एक्झिट्स असतील, लिफ्ट, एस्केलेटर्स आहेत किंवा पादचारी पूल आहेत, याशिवाय सर्व तिकीट खिडक्या आहेत किंवा ATVM मशीन्स आहेत हे आपण ओपन केलेलं आहे. याशिवाय UTS मोबाईल ऍप ही आपण कालपासून जे आहे सुरू केलं आहे आणि सर्वसामान्यांचा जो टाइम स्लॉट आहे त्या दरम्यान UTS मोबाईल ऍप जे आहे हे प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी किंवा पास बुक करण्यासाठी हे ओपन केलेलं आहे. याशिवाय RPF आणि GR यांनाही आपण सूचना दिल्या आहेत की कुठल्याही प्रकारची गर्दी स्टेशनवरती किंवा ट्रेनमध्ये आढळल्यास त्यावरती इमिजिएटली तिथे कारवाई करावी, क्यू मॅनेजमेंट करावं. त्यासाठी आपण म्युन्सिपॅलिटीज किंवा राज्य सरकारचे पोलीस यांची या ठिकाणी आपण मदत घेत आहोत. तर यामध्ये प्रवाशांना आम्ही ही अपील करतो की रेल्वे ज्या आहेत प्रत्येक पॉसिबल स्टेप जे आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही उचलत आहे, त्यामध्ये प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावं आणि कोविड संबंधित जे काही नियम आहेत त्यांचं त्यांनी पालन करावं. यामध्ये प्रवाशांची संख्या जर आपण पाहिली तर गेल्या महिन्यामध्ये शेवटचा जो वर्किंग डे होता 29 जानेवारी या दिवशी जवळपास 13 लाख प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनवरती जे आहे प्रवास केला होता. 1 फेब्रुवारीला काल जेव्हा आपण सर्वसामान्यांना मुभा दिली प्रवासाची तर काल साधारणतः 19 ते 20 लाख एवढे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळ उपनगरीय सेवेतून प्रवासी आहेत त्यांनी प्रवास केलेला आहे. म्हणजे 6 ते 7 लाख प्रवासी जे आहेत हे वाढलेले आहेत. यामध्ये आपण जे आता 95% क्षमतेने ज्या गाड्या चालवत आहोत यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी आणि कोविडच्या सर्व नियमांचं पालन करण्यासाठी प्रवाशांना आम्ही अपील करत आहोत. पण यामध्ये वाढती संख्या पाहता येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ही 95% जी क्षमता आहे ही आम्ही 100% करू. मुंबईतली उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली झाल्यानं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. बस किंवा खासगी वाहनांनी प्रवासाला लागणारा वेळ, पैसा याची बचत तर होईल, शिवाय केवळ रेल्वे सुरू नसल्यानं अनेकांच्या रोजगाराला बसलेली झळ देखील त्यामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकेल हे नक्कीच. असं असलं तर कोणत्या वेळात प्रवास करायचा याबाबतचे निर्बंध मात्र आहेतच. त्यामुळे अनेकांची होत असलेली गैरसोय अजूनही कायमच असल्याचंही नाकारता येणार नाही. याच मुद्द्यावर रेल्वेविषयक पत्रकार रोहन टिल्लू यांनी व्यक्त केलेलं मत त्यांच्या शब्दात. मुंबईतली जनता ही जास्तीत जास्त लोकल सेवेवर अवलंबून असते, 99% लोकल सेवेवर अवलंबून असते. म्हणूनच मुंबईच्या उपनगरीय सेवेला जीवनवाहिनी म्हणतात. साधारण मार्च महिन्यापासून ते आता जानेवारीपर्यंत म्हणजे साधारण 10 महिने रेल्वे बंद होती आणि आता ती सुरू झाली आहे.
ती एका ठराविक वेळेत सुरू झाली आहे. ती असली तरी सुद्धा सर्वसामान्यांना जे सकाळी 7 ते 3च्या शिफ्टमध्ये काम करतात किंवा ते 4 ते 11च्या शिफ्टमध्ये किंवा 3:10च्या शिफ्टला काम करतात, त्यांना यामुळे नक्कीच मोठा दिलासा मिळेल. कारण आतापर्यंत उपनगरात राहणारे किंवा ठाण्याच्या पल्ल्यात राहणाऱ्या लोकांना मुंबई गाठणं किंवा वेस्टर्न साईडला सुद्धा बोरिवलीच्या पुढे राहणाऱ्या लोकांना, वसई विरार वगैरे राहणाऱ्या लोकांना मुंबई गाठणं खूप कठीण जात होतं आणि लोकांचे 3-3, 4-4, 5-5 तास दिवसाचे प्रवासात जात होते. त्यातच रस्त्यांच्या कामांच्या मुळे किंवा काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असल्यामुळे हा प्रवासाचा वेळ जास्त होत होता आणि लोकांना होणारा त्रास सुद्धा होत होता. या सगळ्यातून आता काही लोकांना तरी दिलासा मिळेल एवढं नक्की. आता 2-3 गोष्टी याच्यात खूप महत्वाच्या आहेत की ज्या वेळा ठेवलेल्या आहेत की सकाळी 7 पर्यंत लोक प्रवास करू शकतात, त्याच्यानंतर दुपारी 12 ते 4च्या मध्ये प्रवास करू शकतात आणि नंतर रात्री 9 नंतर प्रवास करू शकतात. कामांच्या वेळा बघितल्या तर सर्वसाधारणपणे जरी कितीही आपल्याकडे मल्टीनॅशनल कंपनीज असल्या आणि त्यांच्या शिफ्टच्या वेळा असल्या तरी सुद्धा कामांच्या वेळा बघितल्या तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5-6 पर्यंत कामाच्या वेळा असतात. नेमकं त्या वेळेत अनेकांना लोकल सेवेपासून वंचित राहायला लागणार आहे. त्या लोकांनी काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. त्यांना अर्थातच पूर्वीप्रमाणेच रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. त्यांच्या दिवसातले 4-5 तास प्रवासातच जाणार आहेत अजून काही दिवस तरी, आणि त्यांच्या खिशाला थोडासा जास्त भुर्दंड पडणार आहे. कारण उपनगरीय लोकल सेवेसारखं स्वस्त साधन प्रवासाचं दुसरं मुंबईत नाहीये आणि अगदी BEST जरी म्हणायला गेलं तरी सुद्धा जास्तीच्या अंतराला 20 ते 30 रुपये एका वेळचे द्यायला लागतात आणि वेळ जातो तो वेगळा असतो. या सगळ्यावर तोडगा म्हणून काय करता येईल असा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. अनेकदा कंपन्यांच्या वेळा या विभागल्या जाव्यात. म्हणजे आता काही कर्मचाऱ्यांना सकाळी 7 ते 4च्या शिफ्टला बोलवून किंवा काही कर्मचाऱ्यांना 3 ते 10च्या शिफ्टला बोलवून आणि उरलेल्या थोड्याशा कर्मचाऱ्यांना नेहमीच्या 10 ते 6च्या वेळेत बोलवून करता येईल का, हा एक मुद्दा आहे. अशा प्रकारचा प्रयत्न हा पहिल्यांदाच होत नाहीये. हा 2015च्या सुमारास सुद्धा अशा बाबतीतला प्रस्ताव आला होता की उपनगरीय सेवेवरचा लोड, गर्दीचा लोड कमी करण्यासाठी अशा प्रकारे वेळा बदलाव्यात. त्याच्याबद्दल काही झालं नव्हतं. कोरोना काळात आणि याच्यानंतर गर्दी टाळण्यासाठी म्हणून का होईना हे होत असेल तर त्याचं स्वागतार्ह आहे. पण सरकारने खासगी कंपन्यांना याच्यात आधी आणण्याऐवजी आपल्या मंत्रालय असेल किंवा इतर काही सरकारी कार्यालय असतील त्यांच्या वेळा सेग्रिगेट आधी केल्या आणि त्याच्यानंतर मग खासगी कंपन्यांना आवाहन केलं तर खासगी कंपन्यांचा प्रतिसाद जास्त लवकर मिळेल या सगळ्याला. आता सर्वसामान्यांनी काय काळजी घेतली पाहिजे या 7 पर्यंत किंवा 12 ते 4 आणि 9च्या पुढे प्रवास करताना, तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आजच बातमी आली आहे की झुंबड उडाली होती अनेक रेल्वे स्टेशन्सवर तिकिटासाठी आणि प्रवासासाठी. तर ही झुंबड कुठेतरी टाळली पाहिजे. आवश्यक असेल तरच प्रवास. अर्थातच सगळ्यांनाच कामावर जायचं असल्यामुळे तो प्रवास आवश्यकच असतो, पण तरी सुद्धा तुमच्याकडे प्रवासाचं एक दुसरं साधन असेल तर तुर्तास तरी ते साधन वापरून एकत्र गर्दी करण्याचा प्रकार टाळलेला बरा. पण दुसऱ्या बाजूला हेही आहे की रेल्वेत गर्दी होते तशीच ती बसमध्ये सुद्धा होते आणि बसेस सुद्धा खचून भरून जाताना आपण बघितलेले आहेत. त्याच्यामुळे रेल्वेतली गर्दी कमी करण्यासाठी बसमधली गर्दी वाढवायची का, हा सुद्धा एक प्रश्न थोडासा विचारात घेण्यासारखा आहे. अर्थातच सरकार याच्याबद्दल विचार करतच असेल आणि लवकरच सर्वसामान्यांसाठी या सगळ्या गोष्टी सुरू होतील सुरळीतपणे. दुसरी गोष्ट म्हणजे वैध तिकीट काढल्याशिवाय प्रवास करू नये हे तर रेल्वे सांगतच आलेली आहे. पण रेल्वेला सुद्धा इकडे काही म्हणजे एका तासामध्ये कुठल्या स्टेशनला त्या स्टेशनच्या तिकीट विक्रीचा लोड बघून कुठल्या स्टेशनला एका तासात किती तिकीटं विकली जाऊ शकतील, मासिक पास किती आहेत त्या स्टेशन पासून सुरू होणारे, हा सगळा विचार करून काहीतरी मेट्रिक्स जमवून करता येऊ शकेल की एका तासात एवढीच तिकीटं आम्ही देऊ, तेवढेच प्रवासी या स्टेशनवरून प्रवास करतील, जेणेकरून गर्दी टळू शकेल. आणि प्रवाशांनी स्वतः सुद्धा शक्यतो 7 ते 12 या वेळेत किंवा 4 ते 9 या वेळेत जी गर्दीची वेळ आहे प्रवास करणं स्वतःहूनच टाळावं, जेणेकरून कोरोनाची जी भीती आहे किंवा कोरोनाचा दुसरा स्ट्रेन अजून भारतात आलेला नाहीये सुदैवानी आणि तो येऊ नये आणि कोरोना आत्ता ज्या परिस्थितीत आहे जो खाली आहे तेवढाच राहावा या दृष्टीने प्रयत्न करता येतील. तर नक्कीच पुढलं पाऊल हे सर्वांसाठी सर्व वेळ लोकल खुली हे असंच असेल, पण ते येण्यासाठी म्हणून लोकांनी सरकारला दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही एका जबाबदारीने लोकल सेवा काही ठराविक काळासाठी सुरू केली, आम्ही आमची जबाबदारी ओळखून त्या ठराविक काळात गर्दी न करता लोकलनी प्रवास करतोय. ठराविक वेळेत का होईना पण सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रवासात गर्दी वाढणार हे अत्यंत स्वाभाविकच आहे. अर्थात या गर्दीसोबतच यापुढे प्रवास करायचा असल्यानं कोरोना संसर्गाचा आटोक्यात आलेला वेग पुन्हा वाढू नये याची खबरदारी देखील आता आपल्यालाच घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायला हवं. प्रवास करणाऱ्या तुम्हा आम्हा सर्वांच्या आरोग्यासाठी तसंच राज्याच्या अर्थकारणाचा गाडा चालू राहण्यासाठी देखील अत्यंत गरजेचं आहे.
त्याच दृष्टीनं आपण कशी खबरदारी घेऊ शकतो याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अपर्णा राऊत. मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबई लोकल जवळजवळ 10 महिन्यांच्या अंतराने काल सुरू झाली. करोना काळामध्ये अतिगर्दीमुळे संसर्गाचं प्रमाण वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. टप्प्याटप्प्याने लोकल वाहतूक सुरू होती. कालपासून मात्र सर्वांसाठी खुली करण्यात आली. अनेक स्टेशन्सवरील अलोट गर्दीचे व्हिडिओ देखील आज व्हायरल झाले. अशा वेळी करोना हा संसर्गजन्य आजाराचं प्रमाण पुन्हा वाढू शकतं का अशी भीती जनसामान्यांमध्ये येऊ शकते. संसर्ग जर टाळायचा असेल तर त्रिसूत्री म्हणजे प्रवासादरम्यान मास्कचा वापर, हातांची नियमित स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग हे अजूनही पाळणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये लोकल प्रवास हा काही कच्च्या बच्च्याचा खेळ नाही. मुंगीत सुद्धा प्रवेश करू शकणार नाही इतकी गर्दी असते. अशा वेळी आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे की ज्यामुळे स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना संसर्गापासून बचाव करता येईल. यासाठी काही सोप्या टिप्स मी आता सांगणार आहे. घरातून निघताना सॅनिटायझर किंवा साबण, एक्स्ट्रा 2 मास्क एका वेगळ्या पिशवीतून घ्यावे. निघताना जर प्रवासात घाईमध्ये मास्क विसरलात तर मोठा हात रुमाल सुद्धा तुमच्या बरोबर असावा. प्रवासादरम्यान संपूर्ण नाकपुड्या, तोंडावर मुखपट्टी कायम असावी. त्याला वर खाली करू नये, टाळे करू नयेत आणि केसांवर सुद्धा आवरण असावे. डोळे, कान, कपाळ या भागांना वारंवार हात लावणे टाळावे. लोकलमधून उतरल्यावर प्लॅटफॉर्मवर वॉश बेसिन्स असतात. तिथे आपल्याला साबणाने 3 मिनिटं स्वच्छ हात धुवावे किंवा सॅनिटायझरचा वापर सुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर कार्यालयात, ऑफिसमध्ये पोहोचल्यावर वापरलेले मास्क एका एन्व्हलप किंवा पिशवीत ठेवावे आणि हात आणि तोंड साबणाने स्वच्छ धुवावे. ऑफिसमध्ये वापरण्यासाठी वेगळे जर मास्क असतील तर अतिशय उत्तमच. सेपरेट 2 मास्कचा वापर केला तर जास्त छान. लंचच्या आधी आणि लंचच्या नंतर आपला मास्क हा दुसऱ्याबरोबर अजिबात शेअर करू नये. परतीच्या प्रवासात देखील नवीन मास्कचा वापर केल्यास उत्तम आहे. घरी आल्यावर आपली पर्स किंवा बॅग एका सेपरेट कंटेनर किंवा झोनमध्ये ठेवावी जेणेकरून इतर कोणी त्याला हात लावणार नाही. बाहेर वापरलेले सर्व कपडे, मास्क, पिशव्या 5 मिनिटं साबणाच्या पाण्यात ठेवून मग स्वच्छ धुवाव्यात. डोक्यावरून आंघोळ केल्यास अतिशय उत्तम. अशा प्रकारे वैयक्तिक स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले तर करोना संसर्गाचे प्रमाण हे निश्चित आटोक्यात राहील असा माझा विश्वास आहे. श्रोतेहो, अलीकडे सुरू झालेली कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणि नुकतीच सर्वांसाठी खुली झालेली मुंबई म्हणजेच आपण पुन्हा एकदा सामान्य जगण्याच्या दिशेनं पुढची वाटचाल करत आहोत. ही वाटचाल अशीच पुढे ठेवायची असेल तर कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचं पालन करत राहायची जबाबदारी देखील आपल्याला पाळावी लागणारच आहे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सागरिका कांबळे आणि चंद्रकांत शिरसाट आणि निवेदन शैलेश मोहिते.